काय मंडळी मग आजची नवीन रेसिपी बनवायची ना तर चला. हे केरलामध्ये प्रसिद्ध रेसिपी मानल्या जाते, तर आज आपण महाराष्ट्रीयनमध्ये कशा पद्धतीची बनवल्या जाते हे पाहणार आहे. एकदम सोपी आहे, इन्स्टंट आहे, हेल्दी सुद्धा आहे आणि लहानापासून मोठ्यांना आवडणारी सुद्धा आहे. तर आजची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला जास्त काही वेळ लागणार नाही आणि जास्त सामान सुद्धा लागणार नाही. तर चला पाहूया आजची रेसिपी कशी बनणार आहे. हे तुम्हाला नक्की आवडणारी रेसिपी आहे, तर वेळ न करता सुरू करूया. तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे, एक भांडं घ्यायचं आहे आणि कोणत्याही दुकानामध्ये किराणा शॉपमध्ये तुम्हाला हे पालक पावडर मिळणार आहे. हे एकदम मऊ आणि थोडंसं दरदर म्हणजे सुजीसारखं पावडर राहते आणि इन्स्टंट बनवल्या जातात. तर चला, तर हे 2 वाटी मी पीठ घेणार आहे. बघू शकता थोडंसं मोठं आहे, म्हणजे गव्हाच्या पिठापेक्षा थोडंसं जाडसर असते. तर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तुम्ही साखर घातलं तरी चालेल. इथं थोडंसं म्हणजे एकदम कमी प्रमाणामध्ये आपण बेकिंग सोडा घालायचा, म्हणजे जाळीदार बनते आणि एकदम सॉफ्टसुद्धा राहते. इडली, डोसा हे सगळं तुम्ही विसरून जाल एक वेळा जर ही रेसिपी बनवली तर. पण सर्वात मेन स्टेप, तुमच्याजवळ जर वेळ असेल तर अर्धा तास हे बॅटर भिजवत घालायचं, म्हणजे एकदम खूप छान अशी मऊ आणि एकदम परफेक्ट जाळी पडते. पण आता सकाळच्या वेळेमध्ये थोडासा टाईम कमी असल्यामुळे मी इन्स्टंट बनवून दाखवत आहे. इन्स्टंट बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पटकन बनवल्या जाते. तर आता 2 वाटीसाठी 1 गिलास इथं पाणी लागणार आहे आपल्याला. एकदम पातळ इथं आपल्याला बॅटर हवं, म्हणजे आपण डोसा वगैरे बनवतो ना त्याच पद्धतीचं आपल्याला इथं बॅटर तयार करायचं आहे. पण थोडं-थोडं पाणी घालायचं आणि चांगलं इथं आपल्याला एकदम मऊसूत बॅटर तयार करायचं या पद्धतीने. तर आता बघू शकता तुम्ही, जास्त घट नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही. थोडंसं पातळ जरी झालं तरी चालेल, पण दाटसर नको. हे लक्षात ठेवायची टिप्स आहे. तर आता रेस्ट वगैरे देण्याची काही गरज नाही. तर बघू शकता ज्या वाटीनं मी इथे 2 वाट्या घेतलेले आहे पीठ, तर 1 गिलास पाणी लागलेलं आहे. तर आता हे थोडंसं पाणी जे आहे हे सुद्धा मी ॲड करणार आहे. म्हणजे टोटल मला 2 वाटीसाठी 1 गिलास पाण्याचा मी इथं प्रमाण घेतलेलं आहे. आता कोटिंग चम्मचवर घेतलं तर चांगली कोटिंग आली पाहिजेत, एवढं आपल्याला पातळ बॅटर हवं. तर चला, आता हे बाजूला ठेवायचं आहे आपल्याला. याच्यासोबत चटण्या वगैरे तुम्ही बनवू शकता, पण आज मी चटणी बनवणार नाही. पटकन ही बनवून तयार करणार. साईडला इथं कोणताही नॉर्मल तवा घ्यायचा. लोह्याचा जरी घेतला तरी चालेल, नॉनस्टिक घेऊ शकता. जे तुमच्याजवळ नॉर्मली असेल त्याच्यासोबत सुद्धा बनवल्या जाते, किंवा एखादी खोलगट कढईसुद्धा घेऊ शकता. आता थोडंसं बॅटर आपण टाकायच्या आधी पाणी आणि ऑइल असं लावून ग्रीस करायचं. चांगलं कडकडीत तवा गरम करायचं आणि जेवढं हवं तेवढं तुम्हाला बॅटर घालायचं. लहान मोठी साईज तुम्ही आवडीनुसार करू शकता. तर मस्त टाकल्याबरोबर जाळी येते बरं काय. थोडंसं तूप घालायचं किंवा बटर लावलं तरी चालेल. ऑइल नका लावू, म्हणजे खायला खूप टेस्टी लागतात. तर 1 ते 1.5 मिनिट लागते, जास्त वेळ लागत नाही आणि एकदम मस्त परफेक्ट इथं तुम्ही बघू शकता नेटची जशी जाळी असते ना त्याच पद्धतीची जाळी तयार होते आणि 1.5 मिनिटामध्ये हे मस्त असा आपला डोस्यासारखं एक मस्त स्नॅक्स तयार होतात. तर या पद्धतीने दुसरंसुद्धा मी ॲड केलेलं आहे. तर या पद्धतीने सगळं बनवून घेतलेलं आहे. बघू शकता खूप छान मस्त डिझाईनमध्ये तर आपले एकदम सॉफ्ट हे नाश्ता तयार होतं. तर बघू शकता मी 2 वाटीमध्ये एकदम प्लेटभर म्हणजे थाळीभर इथं नाश्ता बनवून तयार केलेला आहे आणि डिझाईनसुद्धा मी काढलेली आहे. खोलगट कढईमध्ये जर घातलं बॅटर तर खूप छान मस्त अशी डिझाईन तयार होते. आता तुम्ही इथे कढी किंवा इथे तुम्ही चेने वगैरे बनवल्या जातात किंवा हिरवी चटणी, तुम्हाला ज्याच्यासोबत खायची असेल इच्छा ते तुम्ही इथं चटणी वापरू शकता. मी इथे लोणच्याची चटणी घेतलेली आहे, केचप घेतलेला आहे. तुम्हाला ज्याच्यासोबत आवडत असेल त्याच्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता. मस्त असा जाळीदार सॉफ्ट हा नाश्ता बनतो आणि लगेच बनवून तयार करू शकता. तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आवडली असेल रेसिपी तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.